नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. कोल्हापूर म्हटलं की आठवतं ते म्हणजे झणझणीत चव आणि मस्त मटणाची मेजवानी. आणि त्या मेजवानीचा राजा म्हणजे कोल्हापुरी मटण थाळी. या थाळीची खासियत म्हणजे 2 रस्से, तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. तांबडा रस्सा म्हणजे लाल भडक मसालेदार झणझणीत असा रस्सा. कोल्हापुरी मसाले, लाल मिरची आणि भरपूर चव यामुळे हा रस्सा प्रत्येक घासाला तिखटपणाची मजा देतो. ज्यांना स्पायसी खायला आवडतं त्यांच्यासाठी तांबडा रस्सा म्हणजे अगदी छान झणझणीत चव. दुसरीकडे पांढरा रस्सा नारळ, काजू आणि खास मसाल्यांपासून बनवलेला हलका क्रीमी आणि सुगंधी रस्सा. तांबड्या रस्साच्या तिखटपणाला संतुलित करणारा हा रस्सा म्हणजे जेवणाला एकदम परफेक्ट बनवतो. गरमागरम भाकरी, रसाळ मटण, तांबडा पांढरा रस्सा आणि सोबत कांदा लिंबू. ही थाळी म्हणजे फक्त जेवण नाही तर कोल्हापुरी संस्कृतीची चव आहे. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. 1 किलो मटण मी इथं घेतलेलं आहे. मटण स्वच्छ धुतलं आणि त्या मटणाला आता आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. या मटणाबरोबरच इथं आपल्याला थोडंसं चरबी आलेली आहे किंवा मांदा आपण म्हणतो, तर थोडंसं मटणाबरोबर तेही आलेलं आहे. 2 चमचे मी इथं खडे मीठ वापरलेलं आहे. मटण स्वच्छ धुवून घेतलं. 2 चमचे खडे मीठ आणि 2 छोटे चमचे हळद घेतलेले आहे. छान खडे मीठ आणि हळदीमध्ये हे मटण आपल्याला एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे. छान चवीची ही मटण थाळी झालेली आहे. व्हिडिओ स्किप न करता स्टेप बाय स्टेप पहा, म्हणजे मी कशा पद्धतीने पांढरा रस्सा बनवला, त्याचबरोबर कशा पद्धतीने मी तांबडा रस्सा इथं बनवलेला आहे. छान असे खमंग सगळे मसाले घेऊन आपण इथे ही थाळी बनवलेली आहे. 1 पळीभर तेलावरती लवंग, मिरी, दालचिनी, काळी वेलची, हिरवी वेलची आणि एक अर्धा चमचा शहाजिरे घेऊन आपण फोडणीला घालूया. 2 लाल बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत, सुक्या बेडगी मिरच्या. त्याचबरोबर 2 मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले. 1 पळी तेलावरती हे सगळे खडे मसाले आणि कांदा छान आपल्याला खमंग परतून घ्यायचा आहे. कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्या, फार छान चवीला लागतो. त्याचबरोबर हे जे खडे मसाले आहेत, या खड्या मसाल्यामुळे मटणालाही चव छान येते. कांदा परतत आलेला आहे आपला. आता आपण मटण फोडणीला टाकूया. हे जे आपल्या मटणाबरोबर जे मांदा आलेलं आहे, ते मांदही आपण फोडणीला घेऊया. कांदा छान मऊसर परतत आला की हे मांदं जेव्हा आपण तेलामध्ये परततो, तेव्हा रश्श्यावरती जेव्हा वरती त्याची फुलं अशी तरंगून येतात, फार छान चवीचा रस्सा लागतो आणि दिसायलाही फार छान दिसतो. मटण फोडणीला घेऊया. आता हे मटण आपल्याला 7 ते 8 मिनटासाठी मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे. जेव्हा मटण तुम्ही व्यवस्थित परतून घेता तेव्हा चवीला फार छान होतं आणि शिजतंही पटकन. हे पहा, आता 7 ते 8 मिनटासाठी मिडियम गॅसवरती पूर्ण कलर बदलेपर्यंत हे मटण मी परतून घेणार आहे. पाहू शकत असाल तुम्ही, पूर्णपणे मटणाचा कलर बदललेला आहे आणि हे मटण माझं परतून झालेलं आहे. अगदी 7 ते 8 मिनिट मी हे मटण परतून घेतलं. आता गॅस मंद ठेवूया आणि त्याच्यावरती झाकण ठेवूया. मंद गॅसवरती मटणावरती झाकण ठेवायचं आणि 1 तांब्याभर पाणी मी त्याच्यावरती ठेवलेलं आहे. हे पाणी प्रत्येक 10 मिनटाला आपल्याला मटणामध्ये घालत राहायचं आहे. पहा, इथं पूर्ण 1 तांब्या पाणी मी इथं घेतलेलं आहे आणि गॅस मंद ठेवलेला आहे. आता 10 मिनिट झालेले आहेत. या मटणामध्ये हे गरम पाणी आपण घालून घेऊया. प्रत्येक 10-10 मिनटाला आपल्याला गरम पाणी मटणामध्ये घालायचं आणि एक 20 ते 25 मिनिट मंद गॅसवरती हे मटण शिजवून घ्यायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही असा स्टॉक मटणाचा बनवून तयार करून बनवता, तांबडा रस्सा बनवता, तेव्हा त्या रश्श्याला छान चव येते. पहा, इथं हा पूर्ण मटण आपण व्यवस्थित असं परतून घेऊया. पुन्हा एकदा रश्श्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया. आता पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरती 1 तांब्याभर पाणी परत मी घालून ठेवणार आहे. पाहिता आता हेही पाणी मी 10 मिनिटांनी पुन्हा मटणामध्ये घालून घेणार आहे. मटण शिजतंय तोपर्यंत आपण मसाले भाजून घेऊया. इथं तांबडा रस्सा आपण तांबड्या रस्स्याच्या मसाल्याची तयारी करतो आहे. 2 चमचे तेलावरती 2 मिडियम साईजचे कांदे मी उभे चिरून पातळ चिरून घेतलेले आहेत आणि हे कांदे छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला. कांदा सोनेरी कलरवरती परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा छान असा परतत आला की ह्याच्यामध्ये काही मसाले घेऊया आपण. इथं मी सुकं खोबरं, ओलं खोबरं, लसूण आणि आलं घेतलेलं आहे. अगदी अर्ध्यातला अर्धा भाग खोबरं घेतलेलं आहे.
पुन्हा अर्ध्यातला अर्धा भाग ओलं खोबरं घेतलेलं आहे. म्हणजे संपूर्ण सगळं मिळून अर्धी वाटी जी खोबऱ्याची वाटी असते ती अर्धी वाटी मी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे. 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतल्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. इथं ओलं खोबरं आणि सुक्या खोबऱ्यामुळे मटणाला छान घट्टसरपणा येतो आणि मटण चवीलाही फार छान लागतं. म्हणून मी काय केलं, अर्ध्या वाटीतलं अर्धं सुकं खोबरं आणि ओल्या खोबऱ्यातलं अर्ध्या वाटीतली अर्धी ओलं खोबरं असं घेतलेलं आहे. आता हे खोबरं, लसूण आणि आलं आपल्याला या कांद्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती हे सगळे मसाले छान खमंग खरपूस परतून घ्या. मसाले व्यवस्थित परतत आले की याच्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घ्यायचे आहेत. आता कोल्हापूरचा पांढरा रस्सा म्हटलं की नादखुळा थाळी होते आणि नादखुळा थाळीबरोबर झणझणीत असा हा रस्सा होतो. शहाजिरे अर्धा चमचा, धणे अर्धा चमचा, अर्धा चमचा बडीशेप, लवंग, दालचिनी, त्याचबरोबर 7 ते 8 मिरी दाणे, एक जायपत्रीचा छोटासा तुकडा, काळी वेलची, हिरवी वेलची, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा खसखस आणि 2 ते 3 बेडगी मिरच्या आपण इथे घेतलेल्या आहेत. छान असा हा गरम मसाला आपण इथं खडे मसाले घेतलेले आहेत. अगदी कोल्हापुरी भाषेत म्हणायचं झालं तर आपण इथं सौदा घेतलेला आहे. छान असं हे खडे मसाले, कांदा, खोबरं आपल्याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. छान सुगंध मसाल्याचा इतका छान सुगंध सुटलेला आहे की मला वाटतं रस्साही फार छान चवीचा हा होणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित असा हा मसाला परतून घ्यायचा आणि मसाला थंड होईपर्यंत आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता त्याचबरोबर आपल्याला पांढऱ्या रश्श्याच्या मसाल्याची तयारी करायची आहे. मटण शिजतंय तोपर्यंत हे मसाले करून ठेवा, म्हणजे झटपट आपला मटणाचा जो बेत आहे तो झटपट स्वयंपाक तयार होतो, वेळ लागत नाही. अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून मी. त्याचबरोबर 6 काजू घेतलेले आहेत. 6 काजू, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा खसखस, 15 ते 20 मिनिट मी पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे. आता हे जे अर्धी वाटी ओलं खोबरं आहे हे खोबरं आपण मिक्सरला घेऊया. पूर्णपणे पांढरा रस्सा जो आपण बनवतो त्याचा मसाला पूर्णपणे वेगळा आहे. पहा तुम्ही मी कशा पद्धतीने बनवला. ओल्या खोबऱ्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं मी आणि पाणी घेऊन हे छान मिक्सरला बारीक केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ओल्या खोबऱ्याचं दूध घ्यायचं आहे करून. तर इथं पहा पूर्ण मिक्सर मी असा एका चाळणीमध्ये घेतला, गाळणीमध्ये, आणि गाळणीमध्ये घेऊन हे पूर्ण खोबरं जे आहे हे खोबरं सगळं मी छान असं गाळून घेतलेलं आहे. पहा इथं पाहू शकत असाल तुम्ही, खोबऱ्याचा चोथा मी बाजूला काढलेला आहे आणि खोबऱ्याचं दूध एका साईडला मी केलेलं आहे. आणि या दुधापासून आपल्याला पांढरा रस्सा बनवायचा आहे. तर पहा इथं आता त्याचबरोबर हे काजू, तीळ आणि खसखसही आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. छान अशी या काजू, तीळ आणि खसखशीची पेस्ट करून घेतली आपण. आता आपल्याला मटण शिजलं आहे का ते पाहूया. अगदी 25 मिनिट झालेले आहेत. 2 ते 3 वेळा मटणाच्या वरचं पाणी जे मी थाळीवरती पाणी ठेवलं होतं ते पाणी घालून मी मटण शिजवून घेतलं. छान असं मऊ लुसलुशीत हे मटण 25 ते 30 मिनटामध्ये शिजलेलं आहे. पाहितं आता आपल्याला जो पांढरा रस्सा करायचा आहे त्याच्यासाठी हा मटण स्टॉक काढून घ्यायचा आहे. थोडक्यात आपण अळणी रस्सा एक पातेलं जेवढा तुम्हाला आवश्यक आहे तेवढा तुम्ही काढून घेऊ शकता. तर इथं पहा, म्हणून त्याच्यासाठी जेव्हा आपण कोल्हापुरी पांढरा तांबडा रस्सा बनवतो त्याच्यासाठी मटण स्टॉक भरपूर बनवा, म्हणजे तुम्हाला पांढरा रस्सा बनवायला भरपूर सारा स्टॉक मिळतो. तर इथं पहा 1, 2 ते 3 पाकळ्या लसूण, आलं, हिरवी मिरची बारीक चिरलेली, लवंग, दालचिनी आणि काळी वेलची इथं घेतलेली आहे मी. 4 ते 5 लवंगा घेतल्या, 4 ते 5 मिरी दाणे घेतले, 1 दालचिनीचा तुकडा घेतला, 1 काळी वेलची घेतली. खमंग असं 2 चमचे तुपावरती हा मसाला मी छान खमंग भाजून घेत आहे. आता हा जो पांढरा रस्सा आहे हा रस्सा मी तुपावरती करत आहे. माझ्या घरामध्ये तुपावरती हा रस्सा फार आवडतो म्हणून मी तुपावर करते. तुम्हाला तेलावरती करायचा असला तरीही तुम्ही करून घेऊ शकता. जे काजू तिळाचं वाटण होतं तेही आपण या तुपामध्ये परतून घेऊया. 1, 2 ते 3 मिनटासाठी सगळं खमंग छान असं परतून झालं की आपण जो मटण स्टॉक घेतलेला आहे किंवा जो अळणी रस्सा घेतलेला आहे तो फोडणीला घेऊया. अळणी रस्सा फोडणीला घालून झाला की पळीच्या साह्याने, चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं हे ढवळून घ्या, म्हणजे जेणेकरून संपूर्ण सगळे मसाले एकसारखे एकत्र येतील. हे पहा छान असं व्यवस्थित आपण सगळं मटण स्टॉकमध्ये पूर्ण हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी 5 ते 7 मिनटासाठी मंद गॅसवरती हा रस्सा आपल्याला उकळून द्यायचा आहे. थोडक्यात हा पांढरा रस्सा आपण बनवतो.
5 ते 7 मिनटं रस्सा उकळून झाला की त्याच्यामध्ये जे आपण नारळाचं दूध काढून घेतलं होतं ते घालूया. आता इथे एक स्टेप लक्षात ठेवायची, उकळत्या रश्श्यामध्ये नारळाचं दूध घालायचं नाही आपल्याला. गॅस बंद करायचा आणि बंद गॅस करून मगच आपल्याला नारळाचं दूध या रश्श्यामध्ये घालायचं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे, नारळाचं दूध घालून घेतलं. आता पुन्हा गॅस मी चालू केला आहे. एकदम मंद गॅसवरती 2 ते 3 वेळा ही पळी एकसारखी हा चमचा मी रश्श्यामध्ये फिरवत आहे की जेणेकरून हा रस्सा फुटू नये. नारळाच्या दुधामुळे रस्सा फुटण्याची शक्यता असते, म्हणून एकसारखा चमच्याच्या साह्याने हा रस्सा ढवळत राहा. 2 ते 3 मिनटं नारळाचं दूध घातल्यानंतर हा रस्सा मी गरम करून घेतला आणि कोथिंबीर घालून आपला पांढरा रस्सा तयार आहे. पहा इथं दाखवते मी तुम्हाला. अगदी नारळाचं दूध घातल्यानंतर पूर्णपणे या रश्श्याला छान असा पांढरा कलर येतो आणि आपला पांढरा रस्सा तयार आहे. आता आपण हे जे मसाले भाजून घेतले होते तांबड्या रश्श्याचे, ते सगळे मसाले बारीक करून घेऊया. हे पहा, छान असे मिक्सरला मी लावून घेतले आणि इतकं एकदम मऊसर आपण वाटण करून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला सुक्या मटणासाठी जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं मटण तुम्ही या अळणी रश्श्यामधून काढून घ्या. पाहितं आता मला जेवढं पाहिजे तेवढं मी एका साईडला काढून घेतलं. एक पळी कढईमध्ये तेल घेतलं. तेल छान गरम झालं की 1 चमचा आपला घरगुती काळा मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा कलरची मिरची पावडर घेतली. आता इथं तिखटाचं प्रमाण मी माझ्या पद्धतीने घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं झणझणीत तिखट हवं तेवढं कमी जास्ती तुम्ही इथं करू शकता. एक पळी तेलावरती छान असे हे सगळे मसाले आणि हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. मस्त असा एवढ्या माझ्या मसाल्यामध्ये झणझणीत असा हा रस्सा तयार झालेला आहे. छान चवीचा, अगदी मी खरं सांगते, तिखटही जास्ती नाही आणि एकदम हे पण नाही आहे, जास्ती तिखटही झालेलं नाही, जास्ती कमीही नाही, अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. 2 पळी इथं मी परतलेला मसाला, ह्या भाजून घेतलेला मसाला मटन स्टॉकमध्ये घेऊया. 2 पळी मी मसाला घेतलेला आहे आणि उरलेल्या मसाल्यावरती आपल्याला सुकं मटण करून घ्यायचं आहे. थोडासा मी अळणी रस्सा या सुक्या मटणाच्या मसाल्यामध्ये घेतलेला आहे आणि हे छान असा आता हा रश्श्यासाठी, हा आपला तांबड्या रश्श्यासाठी हे तयार आहे. तर इथे एक 10 ते 12 मिनटासाठी तांबडा रस्सा आपण उकळून देऊया आणि त्याचबरोबर सुकं मटण करून घेऊया. छान असं हे मसाला परतून झाला की त्याच्यावरती आपण जे मटण काढून घेतलेलं होतं सुकं मटण ते घेऊया. पाहितं आणि पूर्णपणे हे आटवून घ्यायचं आहे आपल्याला, एकदम सुक्कं करून घ्यायचं आहे. गॅस मिडियम ठेवला आहे आणि मिडियम गॅसवरती हे सुक्कं मटण आपलं झणझणीत तयार झालं आहे. पाहितं संपूर्ण मी जो मटणामध्ये रस्सा घेतलेला होता, अळणी रस्सा, तो पूर्ण ह्या मटणामध्ये आटवून घेतला आणि सुक्कं मटण केलेलं आहे. अशा पद्धतीने सुकं मटण तुम्ही केलं तर छान चवीचं होतं. झणझणीत असा तांबडा रस्सा, सुकं मटण आणि चटकदार खमंग असा पांढरा रस्सा आपला इथं तयार आहे. अगदी 30 ते 35 मिनटामध्ये, म्हणजे 1 तासाच्या आतमध्ये आपली ही पूर्ण हे 1 किलो मटण आपलं तयार झालेलं आहे. पाहू शकत असाल तुम्ही, फार छान चवीचं ही थाळी झालेली आहे. अगदी कोल्हापुरात जर तुम्ही कधी पांढरा तांबडा रस्सा खाल्ला असेल तर अगदी त्याच पद्धतीने, त्याच चवीचा आणि अगदी तसाच आपण इथं बनवलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने घरी बनवून पहा, करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथपर्यंत व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर नक्कीच हा चॅनेल शेअर करा, लाईक करा. धन्यवाद मंडळी.